नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बेसिक्स ऑफ बिग डेटा या गोष्टीबद्दल चर्चा करणार आहोत. तर एकंदरीत मला आलेला अनुभव, या टॉपिकसाठी लागणारी तयारी मी कशी केली आणि किती प्रश्न आलेले मला आणि कोणते प्रश्नसंच मी प्रॅक्टिस केलेली हे या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर खरं सांगायचं झालं तर सिकेट एक्झाम जी होती ऑगस्ट 2024च्या बॅचसाठी ती झालेली 6 आणि 7 जुलैला. तर 6 जुलै 2024ला मला मॉर्निंग स्लॉट अलॉट झालेला आणि त्या परीक्षेमध्ये मी जे अनुभवले त्याबद्दलचं एक इम्पॉर्टंट इन्साईट मी सांगेन. तर हे 14 टॉपिक्स होते मला जसे दिसत आहेत. या 14 टॉपिकमध्ये दुसरा जो पॉईंट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बिग डेटा यावर मला एक प्रश्न आलेला. हिस्ट्री ऑफ बिग डेटावर एक प्रश्न होता. बॅच अँड स्ट्रीमिंग प्रोसेसिंगवर आपल्याला एक प्रश्न होता. स्ट्रक्चर सेमी स्ट्रक्चरवर एक प्रश्न. कॅप थेरम आणि ॲसिड हे दोन प्रॉपर्टीजचे जे म्हणजे ॲसिड प्रॉपर्टी आणि कॅप थेरमची म्हणजे कॅप प्रॉपर्टी हे दोन तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. ETL आणि ELT वर एक प्रश्न होता. डाटा क्लिनिंग आणि मॉडेलिंगवर एक प्रश्न होता. डाटा इंजिनिअरिंगवर एक प्रश्न होता. हाडूप ह्यू स्पार्क जे फ्रेमवर्क्स आहेत त्याच्यावर एक प्रश्न होता. साधारणतः तुम्हाला 9 ते 12 प्रश्न अपेक्षित असतात या परीक्षेमध्ये. मला आलेले 8 प्रश्न. ठीक आहे. आणि माझी अशी विनंती असेल तुम्हाला की जेव्हा तुम्ही हा सब्जेक्ट घेताय करायला, हे 14 चेकलिस्ट असू दे आणि जसं जसं तुम्ही कराल म्हणजे बिग डेटा कन्सेप्ट ठीक जास्त नाही, ओव्हरव्ह्यू फक्त बघायचा असतो. जसं जसं मी लिहिलंय म्हणजे आता इथं लिहिलं फक्त शॉर्ट लिहिलंय. आता SQL आहे तिथं फक्त बेसिक कन्सेप्ट येणं गरजेचं आहे. म्हणजे SQL म्हणजे काय, छोटमोठे सिंटॅक्स बस. म्हणजे डिलीटला कुठले सिंटॅक्स वापरतात. आता मला एक प्रश्न आलेला आहे याच्यावर की डिलीटसाठी कोणते सिंटॅक्स वापरतात. ठीक आहे. तर असे प्रश्न असतात. आता हे शेवटचे 2 टॉपिक आहेत हे ॲप्लिकेशन बेस्ड आहेत. हे पण वाचा कारण का ह्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. तर हे होते 14 पॉईंट्स. तर ही 14 पॉईंट्स तुम्ही आता व्हिडिओ पॉज करा आणि तुमच्या लिस्टमध्ये इन्क्लूड करा. तर तुम्हाला टिक करायला बरं पडेल. ठीक आहे. म्हणजे बिग डेटा कन्सेप्ट झाला टिक करायचं. दुसरं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बिग डेटा झाला टिक करायचं. हिस्ट्री ऑफ बिग डेटा झाला टिक करायचं. ठीक आहे. आता या सब्जेक्टची तयारी आणि प्रश्न कसे शोधले किंवा प्रश्नसंच कसे मिळाले तुम्हाला डिस्कस करून. तर बघा, सोपं सोपं सांगतो. पहिली गोष्टी थेरी म्हणजे ज्ञान. आता नॉलेज मला कुठनं मिळणार हे खरंच प्रश्नचिन्ह होता जेव्हा मी हा घेतलेला सब्जेक्ट करायला. कारण का बिग डेटा बघायला गेलं तसं तर मला हा नवीन होता. तर मी इज्जतीत गेलो यूट्यूबवर टॉपिक वाईज सर्च केलं. ठीक आहे. टॉपिक वाईज सर्च केल्यानंतर एक व्हिडिओ मी बघितला. मला कन्सेप्ट क्लिअर झाली. नंतर मला करायचे होते हँड रिटन नोट्स. मला थेरी हवी होती. मी इज्जतीत गेलो वेबसाईटवर. प्रामुख्याने मी 2 वेबसाईट वापरलेल्या. त्यामध्ये पहिली वेबसाईट होती गिग्स फॉर गिग्स. म्हणजे गिग्स फॉर गिग्स खूप महत्त्वाची वेबसाईट असं मला वाटतं. आणि दुसरी होती सॅन फाउंड्री. ठीक आहे. यानंतर एकदा तुम्ही समजून घेतलात, वाचलात, तुमची हँड रिटन नोट्स तयार झाली पाहिजेत. म्हणजे मला जर तुम्ही विचाराल तर मी हँड रिटन नोट्सच काढलेले. कारण का शेवटला काय बघू आणि काय नको असं होतं आहे. त्यामुळे इज्जतीत रिव्हिजन करण्यासाठी हँड रिटन नोट्स तुमची तयार असलेच पाहिजे. आणि जो मुलगा रिव्हिजन करेल तो हा एक्झाम फोडेल ही शाश्वती असते रिव्हिजन करणाऱ्याला. ठीक आहे. दुसरी गोष्ट, MCQ कुठनं सॉल्व्ह केलास. MCQ सॉल्व्ह करायला पहिली वेबसाईट मी वापरलेली ती म्हणजे cketpreparation.com. आता ही वेबसाईट मी पेड होती. मला त्यांनी स्पॉन्सर नाही केलेलं, पण मी जनरली सांगतो खूप छान वेबसाईट आहे. cketpreparation.comचं मी 2 फायदे घेतले. एक म्हणजे मी MCQ साठी घेतले. दुसरे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा फायदा तो असतो मॉक टेस्ट. तर मी मॉक टेस्टला घेतला. ठीक आहे. दुसरी वेबसाईट ज्याच्यानं मी खूप सारे MCQ सॉल्व्ह केले ती होती इंडियाबिक्स. आणि तिसरी वेबसाईट ती होती सॅन फाउंड्री. ठीक आहे. या 2 वेबसाईटला जाताना एवढं लक्षात ठेवायचं की प्रत्येकी 30 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला प्रत्येक टॉपिकचे. ठीक आहे. तर आणि एक सांगायचं होतं तुम्हाला की 30 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह कराच, पण एवढं लक्षात ठेवायचं तयारी करताना की मिनिमम आपल्याला 100 प्रश्न सोडवायचेच आहेत प्रत्येक टॉपिकबद्दल. कारण का ते जर तुम्ही सोडवलात तर तुमची इतकी चांगली प्रॅक्टिस होईल की कोणताही प्रश्न येऊ दे तुम्हाला वाचल्या त्याचं उत्तर कळून जाईल. ठीक आहे. नेक्स्ट थिंग इज रिव्हिजन मी 3 प्रकारे केलेले. पहिलं मी माझे हँड रिटन नोट्स होते ते रीड केलं.
दुसरी गोष्ट होती ती मॉक टेस्ट. मी मॉक टेस्ट सोडवल्यात. 5 ते 10 मॉक टेस्ट तुम्ही सोडवा तुमच्या अवेलेबिलिटीप्रमाणे आणि तुमच्याकडे असणाऱ्या वेळेप्रमाणे. माझ्याकडे वेळ होता, मी 5 ते 10 सोडवायचो, 10 तर सोडवायचोच मी, ठीक आहे. नंतर ते सोडवल्यानंतर जे चुकलेत, जिथं चुकलंय ते का चुकलंय, मग त्याचं सोल्युशन काय, ते मी माझ्या नोट्समध्ये अपडेट करायचो आणि अपडेटेड नोट्सचं मी परत एकदा रिव्हिजन करायचो. म्हणजे तुमचं तिसऱ्यांदा रिव्हिजन जेव्हा होईल तेव्हा त्याचा खूप चांगला फायदा होईल मॉक टेस्टचा. तर एकंदरीत सांगायचा उद्देश हाच की रिव्हिजन करा आणि कन्सेप्ट समजून घ्या बिग डेटाची. कारण का मला पण हा टॉपिक नवीन होता, मला पण समजत नव्हतं की सुरुवात कुठनं करू. पण मी कसं ते मिळवलं की मला शॉर्ट केले मी पहिल्या लिस्ट, त्यानुसार मग मी पहिल्यांदा थेरी केली, नंतर मी इज्जतीत MCQ सॉल्व्ह करून जरा नेट प्रॅक्टिस केली, नंतर मी रिव्हिजन केली. रिव्हिजनमध्ये तेच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रीड केलं सगळं लिहिलेलं अगोदर, मग मॉक टेस्ट दिले. मॉक टेस्ट दिल्यावर कळालं की मला काय येत नाही, ते कुठे येत नाही, मग ते मी अपडेट केलं, परत रीड केलं आणि मग मी परीक्षेला गेलो. दॅट्स इट. हे होतं बिग डेटाची तयारी माझी आणि मी अशी तयारी केलेली बिग डेटाला. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला किंवा मदत करण्यासारखा वाटला तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.